आज गाईज मी बनवत आहे मेथीचे थेपले। हे पहा, मेथी निवडून पाणीमध्ये मी धुवून पाणी स्वच्छ धुवून ठेवले होते। आणि ॲक्च्युली ना मेथीला मी कट करत नाही कधी पण, भाजी करताना पण मी कधी मेथी कट करत नाही। थोडीशी दांडी पण त्याची घेते, त्याच्यातच पूर्ण ताकद असते। सो जेव्हा पण तुम्ही पराठा करणार मेथी नेहमी अख्खे वापरा, असे कट करू नका। त्याच्याने कसं मुलं पण खात नाही, कडूपणा थोडासा येतो मेथीच्या ह्याच्यानं। सो नाही कट केला ना, सो तशीच म्हणजे कडू अजिबात लागत नाही। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे 1 बाउल बेसन। आता मेथी घेतली ना, हिरवी मिरची ॲड केली आहे मी, त्याच्यामध्ये जिरं थोडंसं घेतलं आहे आणि ओवा घेतला आहे। ओके, आता मी थोडीशी हळद पावडर ॲड करणार आहे। ओके, हे पहा। आणि आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पीठ, आपला गव्हाचा पीठ। ओके, जितका आपल्याला पाहिजे आपण घेऊ शकता। कमीत कमी मला एक 12-15 थेपले काढायचे, सो बस। आता ह्याच्यात आपण ॲड करूया थोडासा तेल आणि मीठ। मी लाल तिखट असा पावडर वगैरे काय वापरत नाही ह्याच्यामध्ये। ओके, आता आपण ॲड करूया मीठ आणि मग हे मस्त मळून घेऊया। जसं आपण चपातीचं पीठ मळतात तसं सेम मळायचं आपल्याला। ओके, आता आपण ॲड करूया पाणी। आणि छान हे असं मळून घ्या आता। आणि एक थोडीशी हिंग पण ॲड करायची आपल्याला, ते विसरली मी। थोडीशी हिंग ॲड करा, बस। आता हे सगळं छानपैकी मळून घेते मी गाईस। आपलं पीठ मळून झालं आहे, आता आपण थेपले करायला घेऊ। आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे गाईस। जसं छोटे छोटे गोळे करा आणि असं मी लाटून घेतलंय पूर्ण। हे पहा, आता शेप द्यायला आपल्याला एक झाकण घ्या, त्याच्यावरती प्रेस करा आणि हे कटिंग साईडला काढून घ्या। हे पहा, हे आपलं झालं थेपला रेडी। एकदम मस्त थिन नाही, एकदम जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही। सो आता आपल्याला देसी तूपच वापरायचं असते, घी घ्या तुम्ही ह्याच्यासाठी। ओके, आता गाईज आपण थोडा तूप काढून घेऊया। आणि आता आपण थेपले बनवायला सुरू करूया। हे थेपले तुम्ही टोमॅटोची चटणी दही सोबत खूप छान लागते, किंवा बुंदीचा रायता असेल त्याच्यासोबत खावा, एक नंबर लागते गाईस। आणि हे तुम्ही कुठे प्रवासाला पण गेले ना गाईस, पिकनिकला बोला, मुलांना टिफिन मध्ये द्या। आमच्या घरी सर्वांना आवडते थेपले। आणि बेसन तुम्ही नक्की ॲड करा पिठामध्ये, कारण त्याच्याने थोडा एक टेस्ट आणखीन अनॅलिस म्हणजे खूप छान टेस्ट येते। हे पहा, आता आपला खरपूस एकदम कलर येणार आहे। आणि दोन्ही साईडने तूप लावायचं आपल्याला। तूप लावताना अजिबात कंजूसपणा करू नका गाईस। कलर एकदम मस्त आलाय ना गाईस, खूप छान कलर आहे। सॉरी गाईज, मी सारखी गाईज बोलते, माझ्या तोंडामध्ये एकदम स्पीड झालाय। मला 1-2 कमेंट पण आलेले आहेत, तुम्ही जास्त गाईज बोलू नका, सॉरी। ठीक आहे, कलर बघा किती सुंदर आले थेपल्याची। तर हा डबा जो आहे, याचा जो झाकण होता, हा झाकण आहे, हा डब्याचा साईजचा आहे। तो बरोबर त्याच्यात बसतो हा थेपला जाऊन। हे पहा, ओके। आता आणखीन एक तुम्हाला भाजून दाखवते, मग मी पटापट पूर्ण करून घेते। आता लगेच तयार होते, जास्त टाइम पण लागत नाही। तुम्ही हे रात्री पण पीठ तयार करून ठेवलं ना फ्रीजमध्ये, सकाळी मुलांना डब्यात द्या, मिस्टरांना टिफिनमध्ये द्या, खूप छान आणि हेल्दी पण आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करा गाईस।
ओके. जेव्हा मी मेथी ॲड केली होती तेव्हा मी कोथिंबीर ॲड करायला विसरली. सो तुम्ही कोथिंबीर नक्की ॲड करा. आहे का नाही, पटापट होतं का नाही. हे झालं रेडी थेपला. चला हे पण काढून घेऊया. आता मी पटापट करून घेते, मग सर्विंग करून तुम्हाला दाखवते. सर्विंग करायला घेऊन थेपले आपले रेडी झालेत. ह्याच्यात मी घेतलं आहे शेजवान चटणी. तुम्ही टमॅटोची चटणीसुद्धा करू शकता, पण आमच्या घरी मिस्टरांना शेजवान चटणीसोबत छान लागते खायला. आणि मिरचीचा लोणचा, मिरची म्हणजे अशी भरलेली मिरची, त्याचा लोणचा. ओके. आणि आता ह्याच्यासोबत मी देणार आहे दही. ही दही, ह्याच्यात जाणार आपली लस्सी. हे लस्सी, लस्सीचा पाणी पडलंय थोडा मिक्सरचं चालू. ओके. सो आता आपण ठेवूया थेपले. हा 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 हा, गरमागरम. आणि थंडीचा क्लायमेट आहे गाईस, थंड आहे बाहेर थोडी. आणि त्याच्यामध्ये आता गरमागरम मेथीचे थेपले, लस्सी, दही, शेजवान चटणी आणि हे आहे मिरचीचा लोणचा भरलेला. ओके. किती सुंदर लागते बघा. चला आता आम्ही बसू जेवायला गाईस. हे पहिलं मिस्टरांची ताट मी देऊन येते, मग आम्ही बसणार जेवायला. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. तुम्ही थेपले बघू शकता. हे पहा, एकदम नरम थेपले झालेत रेडी. ओके. चला गाईज एन्जॉय करा. तुम्ही पण जेवून घ्या, आम्ही पण जेवून घेता. ओके. थँक्यू गाईज. गॉड ब्लेस यू ऑल. सबस्क्राईब करा गाईज माझा चॅनल, प्लीज सपोर्ट करा. थँक्यू.